नवरात्रीत शौर्य जागर, हिंदू जनजागृती समितीचा आता फक्त लढाईचे उपक्रम. अहिल्यानगर येथे स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी नवरात्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यामध्ये आता फक्त लढाईचे या विशेष शौर्य जागृती उपक्रम 15 वर्षावरील युवक युवतींसाठी राबवण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून चालणाऱ्या या उपक्रमात गावागावातील आणि शहरातील युवक युवतींना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्र म्हणजे केवळ गरबा किंवा दांडिया खेळून साजरा करायचा उत्सव नव्हे, तर देवीने अनेक दैत्य आणि राक्षसांचा वध करून दाखवलेल्या शौर्याची उपासना करण्याची हीच खरी वेळ आहे. देवीने 9 दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. आज समाजात वावरणाऱ्या दुष्प्रवृत्ती आणि राक्षसी विचारांच्या लोकांपासून समाज व राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी देवीच्या याच रणचंडी रूपाची उपासना करणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवक युवतींना शौर्याचे प्रशिक्षण देऊन याच देवीची उपासना करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. स्वरक्षण प्रशिक्षण. या सायंकालीन शिबिरामध्ये युवक युवतींना स्वसंरक्षणासाठी सिद्ध केले जाईल. यामध्ये लाठीकाठी, दंडसाखळी, नानचाकू यांसारख्या शस्त्रांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. तसेच विविध स्वरक्षणाचे तंत्र शिकवले जाईल. या प्रशिक्षणातून आज महिलांवर व समाजावर होणाऱ्या विविध आघातांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाईल. शिबिराचे ठिकाण मार्कंडेय संकुल, नेप्ती चौक, अहिल्यानगर. शिबिराचा कालावधी 23 ते 28 सप्टेंबर असेल. शिबिराची वेळ सायंकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत. आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री रामेश्वर भुकन यांनी नवरात्रीचे महत्त्व समजावून सांगितले. हे 1 सहस्त्रपटीने अधिक असतं. म्हणून या कालावधीमध्ये आपण अधिकाधिक दुर्गा देवीचा नामजप केला पाहिजे. तो नामजप केल्यानंतर ती दुर्गा देवीची शक्ती आपल्यामध्ये येत असते. म्हणून येणारं कुठलंही संकट असेल, येणारी कुठली प्रतिकूल परिस्थिती असेल, तर त्या ठिकाणी देवी आपल्याला मदत करत असते. लक्षात ठेवा. तुम्हाला याचं उत्तम उदाहरण माहिती आहे. ते म्हणजे कोण? जे आपल्या देवीचे उपासक होते. कोण? छान, छत्रपती शिवाजी महाराज. कारण ते देवीचे उपासक होते, त्याच्यामुळं अफजल खानाच्या काखेमध्ये गेले तरी त्या ठिकाणाहून ते परत आले शत्रूला संपून. लक्षात ठेवा. म्हणजे हे उपासनेचं फळ असतं. असं आहे. म्हणून आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यावरती कुठलं संकट येईल आपल्याला माहिती आहे का? कुठला प्रसंग येईल माहिती नाही आपल्याला. लक्षात ठेवा. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी उपासना केली पाहिजे नवरात्रीमध्ये. तर कशी उपासना केली पाहिजे? तर त्यासाठी आपण दुर्गा देवीचा जप केला पाहिजे. श्री दुर्गा दैवे नमहा. आज शिबिराच्या पहिल्या दिवशी श्री अमोल पालेकर यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. नमस्कार, आम्ही सगळे हिंदू जनजागृती समितीकडून आहोत आणि आजपासून जे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर या मार्कंडेय संकुलात सुरू झालं आहे, त्याचा उद्देश हा एकच आहे की आज समाजामध्ये आमच्या अनेक मुलींना किंवा मुलांना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला स्थिती अशी येते की बाबा मदतीसाठी आपल्याला कोणाकडे तरी हात पसरावा लागतो. तर त्यावेळेला आमच्या मुलांनी आणि मुलींनी स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम असायला पाहिजे. त्या दृष्टीने हा आपण उपक्रम चालवत आहोत. आणि ह्या शौर्य जागृती वर्गाच्या माध्यमातून आपण मुलांना आणि मुलींना लाठीकाठी, दंडसाखळी आणि कराटे याचं विनामूल्य प्रशिक्षण ह्या 6 दिवसांमध्ये देणार आहोत. ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की बाबा आमचा प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी हे सक्षम असायला पाहिजे. प्रत्येक मुलगी ही दुर्गा बनायला पाहिजे आणि प्रत्येक मुलगा हा मावळ्यांप्रमाणे असायला पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही हे प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहोत. आणि या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून केवळ आपण त्यांना फिजिकली, शारीरिकदृष्ट्या ट्रेन नाही करत, तर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या कथा आहेत, आपल्या आता नवरात्र सुरू आहे तर त्याच्यामधलं जे अध्यात्मशास्त्र आहे, तर तो भाग आपल्या क्रांतिकारकांनी कशा प्रकारे आपल्या प्राणांचं बलिदान देऊन आपल्यासाठी जे केलेलं योगदान आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या मुलांना इकडे शिकवत असतो. म्हणजे ह्या वर्गाच्या माध्यमातून मुलं फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली ह्या तिन्ही मार्गातून आपली ही मुलं तयार होतात. त्यामुळे हा शौर्य जागृती प्रशिक्षण वर्गाला नगर जिल्ह्यातील प्रत्येकाने अवश्य उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. हे जे प्रशिक्षण शिबिर आहे
हे 23 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये मार्कंडेय संकुल नेप्ती नाका येथे आयोजित करण्यात आलेला आहे। तर आपण सर्वांनी अवश्य या शौर्य जागृती प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहा असं सर्व नगरवासियांना आव्हान आहे।